बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, तुमचे काही दुखत असेल तर जसं इंजेक्शन आणि गोळ्या घेतल्या की बरे वाटते, म्हणजे तब्येत सुधारते, तसे तुमचे आणि एखाद्या माणसाचे काही ना काही कारणाने वाद होत असतील तर ते तुम्ही बुद्धिमान माणसाला विचारा आणि स्वतःही काहीतरी परिश्रम करा। आमच्या दोघांचं चुकते कुठं हे शोधा आणि नातं टिकवण्याचा प्रयत्न करा। नसता तुमच्या हातून आणि त्याच्या हातून सुद्धा वाईट कृत्य होण्याची दाट शक्यता असते। बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन सख्खे मित्र हे सख्या भावासारखे राहत। दोघांचंही जाणं येणं, खाणं पिणं हे लहानपणापासून एकमेकाच्या घरी होतं आणि विशेष म्हणजे दोघांचंही सख्या भावाच्याही पलीकडे होतं। एकमेकाच्या सुखदुःखात जाणं, खावणं व अडीअडचणीत खावणं हे सर्व काही त्यांचं सुरळीत चालू होतं। असे दिवस मागून दिवस गेले, हे लहानाचे मोठे झाले आणि एकाला एक लहान बहीण होती। तर त्याला असं वाटत असे की आता यानं माझ्या घरी येऊ नये, कारण का समाज हा काही ना काही कारणास्तव नावं ठेवत असे। येतो, असं होतो, तसं होतो, काहीतरी आहे, असं आहे, तसं, म्हणजे उलटी सुलटी करत असे। त्या कारणास्तव त्याला वाटत असे येऊ नये, पण त्याला हे कारण समजलंच नाही, कारण हा लहानपणापासून येत होता आणि त्याच्या घरचे सुद्धा हे समजत, परंतु समाज त्यांच्या माघारी त्यांची निंदा टीका काहीतरी म्हणत। ही चर्चा त्याला समजली त्या मित्राला, म्हणून त्यानं सांगितलं, परंतु त्याने ऐकलंच नाही। त्याच्या आई वडिलांच्या म्हणण्यावर याचाच त्याचा परिणाम या दोघात एकमेकाविषयी वाद व्हायचे, नेहमी वाद व्हायचे। एक दिवस एवढा वाद झाला की त्यानं त्याच्या मित्राला एवढं काही मारलं की बेदम मारलं आणि बेदम मारून जीवाला म्हणजे बेदम मारलं, जसं जीव जाईल एवढं मारलं आणि ऍडमिट केलं, दवाखान्यात सुद्धा ऍडमिट केलं। मला सांगायचं तात्पर्य बंधू एवढं की तुमच्या मनात जर असे तुम्हाला सांगितलं असेल, कोण वाईट वक्ते जर होत असेल, विचारत असतील आणि होत असेल, कोणा नाही होत असेल तर परिश्रम करा। मी का म्हणतो, कशासाठी म्हणतो आणि ऐका। नसता अशी घटना तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतं। एवढी काय सर्वांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रीच्या, नातेवाईकाच्या कोणाला रिक्वेस्ट असेल त्यांना तो शेअर करा, त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करत सांगा, म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा का पडेल। पण तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं। एवढी काय सांगत म्हणलो, धन्यवाद ऐकल्याबद्दल।